करवीर तालुक्यातील इस्पुर्ली इथं दशरथ गुरव युवा मंचच्या वतीनं चिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेत महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, वृक्ष लागवड, पर्यावरण रक्षण, मूर्तिदान, प्रदूषणमुक्त भारत, आईवडिलांना सांभाळा, वृद्धाश्रमांना लावा टाळा, व्यसनमुक्ती, पाण्याचं महत्त्व, कापडी पिशवी वापरू, प्लास्टिक मुक्त करू यावर महिलांनी कलात्मकतेनं भाष्य केलं। या स्पर्धेत अब्दुल्लाटमधील अहिल्यादेवी होळकर ग्रुपनं पहिला क्रमांक पटकावला। बेलेवळे खुर्दमधील राधाई महिला बचत गट नंबर 2, पंडेवाडीतील धनलक्ष्मी गटानं 3, तर सोनाळीच्या नागनाथ ग्रुपनं 4था क्रमांक मिळवला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। दशरथ गुरव आणि नवनियुक्त सरपंच लखन बाबर यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी इस्पुर्ली ग्रामस्थांबरोबर असलेले ऋणानुबंध स्पष्ट करत दशरथ गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लोकसंस्कृती जपण्याच्या कामाचं कौतुक केलं। माझ्या सर्व सहकाऱ्यांना एक विनंती आहे, तुम्ही ज्या पद्धतीने हा उपक्रम घेतला त्या पद्धतीने जर सेल्फ डिफेन्सचा देखील उपक्रम घेऊ शकला महिलांसाठी, तरी देखील तो एक चांगला उपक्रम आमच्या नवी पिढीला त्या ठिकाणी देण्यात येईल। एका बाजूला आज आपण बघतोय की मोबाईल आणि ह्याचा वापर जास्त चाललाय, त्यामुळे अशा पद्धतीच्या उपक्रमामुळे तुम्ही सगळ्यांचा सहभाग आज मोठ्या संख्येनं या माध्यमातून पुढे आला, याबद्दल आमच्या तरुण पिढी जेवढी आहे त्यांनी हे जपायचं काम, संस्कृती जपायचं काम तुम्ही केलं, याबद्दल तुमचं देखील मनापासून मी कौतुक करतो, तुमचं धन्यवाद व्यक्त करतो। कारण तुमच्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील एक चांगलं मार्गदर्शन या माध्यमातून मिळणार आहे, हे मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे। फार वेळ घेणार नाही, पण आज गणेश उत्सवाच्या निमित्तानं हा एक चांगला वाक्याने जोग असा कार्यक्रम घेतला, कारण कुठली गोष्ट शक्य नसतं, शक्य करायचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे, ते आज दशरथ गुरव आणि त्यांच्या सहकार्यांनी करून दाखवले, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून कौतुक करतो। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, उपसरपंच संजय कांबळे, राजाराम पाटील, प्रदीप शेटे, शुभांगी पोर्लेकर, राजाराम पाटील, प्रदीप शेटे, शुभांगी पोर्लेकर, जयश्री चिंदगे, मनीषा कांबळे, राजाराम चौगले, राजाराम राजिगरे, युवराज चौगले, तानाजी पाटील, सरदार कोरे, सागर कांबळे, आदिनाथ चौगले, धनाजी जामदार, कृष्णात तांबेकर, संदीप चौगले, माणिक चौगले, उदय पोर्लेकर यांच्यासह सर्व तरुण मंडळ आणि ऋतुराज दादा आणि सतेज प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते।